धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आनंदी आणि सार्थक एकमेकांशी गप्पा मारत असतात. त्याच वेळेला सार्थक हा आनंदीला म्हणतो की तो जो अननोन नंबरवरनं मेसेज केला होता तो मीच केलाय. तेव्हा आनंदी म्हणते की काय सर तुम्ही, पण तो तर तुमचा नंबर नाही आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की हो मीच केलाय तो. मला माहिती आहे, आय लव्ह यू डिअर DRR ते मीच लिहिलं आहे, कारण आपलं ते त्या दिवशीचं सिक्रेट आहे ना हरणाचं, म्हणून मी तसा मेसेज केला. अहो खरंच सांगतोय, हे बघा हा फोन आहे ना, हा फोन मी खास घेतला आहे छोटा, ते तुमचा नंबर इथे सेव्ह राहील म्हणून. आणि कसं आहे ना, हा नंबरवरून मला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि हा मी भाईला पण नंबर दिला नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणते की पण सर असं का केलं तुम्ही, आपण हे सगळं कशासाठी करतोय काय माहिती. तेव्हा मग सार्थक म्हणतो की अहो असं काय करताय आनंदी, मी घरच्यांपासून लपवलंय ना की मी तुमच्याशी बोलतोय आणि मग तुम्हाला कायमचं सोडलेलं नाही तर थोड्या दिवसांसाठी सोडलंय, म्हणूनच हे सगळं. तेव्हा मग आता तिथे पोलिसांची गाडी येते आणि पोलीस हे तिकडे असलेल्या कपल्सला घेऊन जात असतात. त्याच वेळेला सार्थक आणि आनंदीला पण पोलीस घेऊन जात असतात. सार्थक म्हणतो की हो साहेब काय करताय तुम्ही, तुम्ही समजताय तसं अजिबात आमचं काही नाही आहे. तेव्हा सर म्हणतात की नाही, असे सगळेच जण बोलतात. पकडल्यानंतर प्रत्येकजण असाच बोलतो. आणि तुम्ही काय, तुम्हाला काही लाजा वाटत नाहीत का इथे असं रात्रीचं बसायला, रात्री अपरात्री पोलींना बोरवून घेता. तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आहे ना, मी यांचा नवरा आहे आणि या माझ्या बायको आहेत, आम्ही काही लफडी वगैरे नाही करत आहोत. त्याच वेळेला मग आता इथे सार्थकला साहेब म्हणतात की हो का, नवरा बायको आहात का, असे सगळेच जण म्हणतात. टाका रे यांना गाडीत, असं म्हणून सार्थक आणि आनंदीला गाडीमध्ये टाकतात. आणि त्यानंतर इथे वृंदा म्हणत असते की काय तुमची आनंदी कुठे गेली, घरात नाही याचा अर्थ काय. तेव्हा मग आता मालती म्हणते की खरंच आम्हाला नाही माहिती हो की आमची आनंदी कुठे गेली आहे ती. त्याच वेळेला मग आता इथे वृंदा भरपूर चिडलेली असते. ती म्हणते की या घरातली मुलगी कुठे जाते आणि तुम्हाला माहीत कसं पडत नाही. तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की मालती आपल्या आनंदीला फोन लाव. आता मनोज आनंदीला फोन लावतो तर तिचा फोन तिच्या रूममध्येच असतो. तेव्हा वृंदा म्हणते की ही मुलगी गेली कुठे, मी म्हणते फोन घरात टाकून गेली आणि एवढ्या रात्री कुठे जायचं याचेही संस्कार या घराला नाहीत का, कुठे गेली काय गेली हे तुम्हाला कसं कळत नाही. त्याच वेळेला मग आता अण्णा म्हणतात की वृंदाताई कधीही ती असं करत नाही, पण आज अचानक ती गेलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाला काहीही कळत नाही आहे. तेव्हा मग आता वृंदा म्हणायला लागते की तुम्ही गप्प बसावं, तुम्ही दाखवायला फार सभ्य दाखवता पण मात्र पक्के बनेल आहात बनेल, मला माहिती आहे ना तुम्ही कसे आहात ते. त्याच वेळेला मनोज वैतागतो. मनोज म्हणतो की बस करा हा, तुम्ही आमच्या दारात आहात एवढं लक्षात ठेवा आणि तोंड सांभाळून बोला, असं तो वरचढ आवाजात म्हणतो. त्याच वेळेला वृंदा म्हणते की हे तुझा आवाज खाली कर, तूही आमच्या दारात येऊन किती तमाशे केलेस ना ते मला माहीत आहे. कधीही तुला तुझ्या पायावर 2 पायांवर धड उभं राहता येत नव्हतं, दारू पिऊन तमाशे करत होतास बेवडा कुठला, असं म्हणून आता ती वृंदा त्याचा पाणउतारा करते. त्याच वेळेला लीना वैतागते. लीना म्हणते की काय बोलताय काय तुम्ही वृंदाताई, जरा तोंडाला लगाम घाला. तेव्हा मालती म्हणते की लीना शांत व्हा, मनोज तूही शांत हो. कसं आहे ना, शब्दाला शब्द वाढत जातो, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही काही बोलू नका. त्याच वेळेला वृंदा म्हणते की ते सगळं जाऊ दे, मला सांगा आता तुमची आनंदी आहे तरी कुठे. पहिले तरी तिला काही अर्थच नव्हता, बेलगाम वागायची, आता तर काय तिचा लगामच सुटला असणार, तिला मोकळं रानच मिळालं असणार इकडे आल्यावर, म्हणून हवं तिथे जाऊन शेण खाते ती. तेव्हा हे ऐकल्यावरती अण्णा वैतागतात. अण्णा म्हणतात की बस करा वृंदाताई, तुम्ही खूप बोललात आणि मी ऐकून देखील घेतलं. आता इथून पुढे आनंदीच्या विरोधात एक का शब्द देखील मी ऐकून घेणार नाही. आनंदी माझा अभिमान आहे, ती माझा गर्व आहे, ती असं काही चुकीचं करूच शकत नाही याचा मला ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीही तिच्याबद्दल चुकीचं बोलू नका आणि मला ते सहन देखील होणार नाही, असं अण्णा आता ठाम शब्दामध्ये तिला बोलून मोकळे होतात. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये सार्थक आणि आनंदीला त्याचप्रमाणे बाकीच्याही कपल्सला घेऊन आलेले असतात. सार्थक म्हणत असतो की हो तुम्ही बोला ना काहीतरी, तुम्ही जर बोललात नाहीत तर कसं कळेल. तेव्हा मग पोलीस म्हणतात की वा, म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला हो जाऊ करता वाटतं. तेव्हा आता इथे सार्थक म्हणतो की हो मला तीच सवय आहे. त्यानंतर मग बाकीचे कपल्स असतात. सार्थकला पोलीस म्हणतात की बघा या आहेत बाजूच्या, हे दोघं नवरा बायको आहेत, बघा यांच्याकडे बघून कोणत्या अँगलने वाटतं की हे नवरा बायको आहेत, ही तर याची काकूच वाटते. तर तेव्हा ती मुलगी म्हणते की हो सर काकू काय म्हणताय. मग हंबीरराव इन्स्पेक्टर म्हणतात की बघितलं चोंबलं ना, असंच असतं. आता सार्थक म्हणतो की हो असं काय करते आनंदी, मी तुमच्या पाया पडतो, खरं तरी सांगा. तेव्हा मग आता आनंदी पण तत्तपप्पच करत असते, मी ते असं सगळं ती बोलत असते. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बघितलं तू हिच्या पाया पडायला तयार झालंस आणि त्या तत्तपप्पा करतायत,
म्हणजे मी नक्की काय समजायचं काय? आणि कुठला नवरा आपल्या बायकोच्या पाया पडतो रे? तू उगीचच माझा टाईम वेस्ट करू नकोस, लक्षात ठेव. जा तुझ्या घरच्यांना बोलाव हवं तर. आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे? तुझं लग्न कुठे झालं होतं? तर आता सार्थक हा गालातल्या गालातच तोंडातच पुटपुटतो की लग्न ते लग्न. तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की बघितलं, लग्न कुठे झालं हेही तुला आठवायला लागतंय का? तेव्हा सार्थक सांगतो की घरीच झालं आहे माझं लग्न. मग इन्स्पेक्टर म्हणतात की किती लोक होती अक्षता टाकायला, वऱ्हाडी किती होती? तर सार्थकला काहीच बोलता येत नाही. मग इन्स्पेक्टर म्हणतात की बस करा, माझा टाईमपास करू नका उगीचच. जा सगळ्यांची नावं लिहून घ्या आणि तू तुझ्या घरच्यांना बोलावशील. सार्थक म्हणतो की माझा भाऊ आहे मोठा, त्याला बोलवतो. पोलीस म्हणायला लागतात की भाडोत्री भाऊ भरपूर बघितलेत मी. हे बघा, हे पण तुमचे भाऊ होऊ शकतात, इन्स्पेक्टर आहेत ना ते. तर मग आता सार्थकला इन्स्पेक्टर म्हणतात की बघा, हंबीरराव मानमोडेची डोकं कधी तुम्ही मोडण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा सार्थक म्हणतो की कुठे आहेत ते, बोलतो मी त्यांच्याशी. तेव्हा मग आता इन्स्पेक्टर म्हणतो की अरे मीच आहे हंबीरराव, जा जा, माझा टाईमपास करू नको, आल्यापासून नुसतं डोकं फिरवून घेतलंय, जा तुझ्या घरच्यांना बोलाव. असं म्हणून आता आनंदी आणि सार्थकला घरच्यांना बोलवण्यासाठी सांगितलं जातं. आता सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्ही पण ना काय, तुम्ही बोललं असतात तर त्यांनी ऐकलं असतं. जाऊ देत, आता घरी फोन करायला पाहिजे. मग आता सुधाला सार्थक फोन करतो आणि म्हणतो की आई, जरा तुला इथे यावं लागेल. तेव्हा सुधा म्हणते की अरे सार्थक आहेस कुठे तू, आम्ही किती वाट बघतोय तुझी. त्याच वेळेला मग आता सार्थक म्हणतो की आई, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहोत, जरा तुम्हाला यावं लागेल. तेव्हा आता इथे एक प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल. असं म्हटल्यावर सुधा म्हणते की काय, कसला प्रॉब्लेम आणि काय झालं आहे, नेमकं काय झालं आहे सार्थक, आणि तू पोलिसात कशाला आहेस? तेव्हा आजूबाजूच्या सगळ्यांना टेन्शन येऊ लागतं. सुधा पोलीस स्टेशनचं नाव काढते तेव्हा सगळेजण तिच्याकडे कान टवकारून ऐकू लागतात. मग त्यानंतर सार्थक म्हणतो की आई, मी तुला इथे आल्यावर सगळं सांगतो, फक्त तू इथे ये. तेव्हा मग आता सुधाला तो म्हणतो की आई, तिथे आनंदीचे बाबा आहेत का, तर प्लीज त्यांना फोन देशील का? तेव्हा मग आता सुधा येऊन आनंदीच्या बाबांना फोन देते आणि म्हणते की सार्थकला बोलायचे तुमच्याशी. तेव्हा मग आता सार्थकला अण्णा विचारतात की बोला काय झाले सार्थकराव. तेव्हा सार्थक म्हणतो की ऐका ना बाबा, आम्हाला इथे पोलीस स्टेशनमध्ये आहोत मी आणि आनंदी, जरा तुम्हाला यावं लागेल. तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की काही प्रॉब्लेम झाला आहे का सार्थकराव, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कसे काय? त्यांनाही आता टेन्शन येऊ लागतं. तेव्हा मग सार्थक म्हणतो की बाबा, तुम्हाला इथे आलात की सगळं सांगतो मी, आता फक्त तुम्ही आईसोबत इथे या ना, नाहीतर तुम्ही आला नाहीत ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा अण्णा म्हणतात की ठीक आहे सार्थकराव, तुम्ही घाबरू नका, आम्ही येतोय तिथे, आता पोचतोच आहोत थोड्या वेळात. असं म्हणून आता अण्णा फोन ठेवून देतात. त्यानंतर वृंदा फोन ठेवल्यावर म्हणायला लागते की हे आनंदी आणि सार्थक पोलीस स्टेशनमध्ये कसे पोचले. बहुतेक ना या आनंदीने सार्थकला गळास लावलं असणार आणि बहुतेक आपल्या विरोधात केस वगैरे ठोकली असणार, हिचा काही भरोसा नाही. असं म्हणून आता तिथून वृंदा आणि बाकीचे सगळेही निघतात. तर सार्थक आणि आनंदी पोलीस स्टेशनमध्येच बसून असतात. आनंदी म्हणते की सर, हे काय चाललंय का आपल्या बाबतीत, आपल्या घरच्यांना जर कळालं की आपण असे इथे भेटतोय आणि बोलतोय तर काय वाटेल काय त्यांना, आणि पहिल्यांदाच घडतंय माझ्या बाबतीत, हे मला खूप विचित्र वाटतंय. सार्थक म्हणतो की अहो, माझ्या बाबतीत तरी कुठे अगोदर घडलंय, ठीक आहे होतं असं कधी कधी, येतात प्रॉब्लेम्स, पण आपण तरी काय करणार, आपलं नातंच असं आहे की समोरच्याला वाटतच नाही नवरा बायको आहोत असं. तुम्ही पण मला सर सर करताय, मी पण तुम्हाला हो जाऊ, मग बरोबर आहे साहेबांचं, त्यांनाही वाटणारच ना असं. कुठले नवरा बायको एकमेकांना असे एवढं रिस्पेक्ट देऊन देऊन बोलत असतात अनोळखी माणसासारखं. त्यांचाही पॉईंट ऑफ व्ह्यू अगदी बरोबर आहे, पण मला ना हसायला येते. काही वर्षानंतर आपण आपल्या मुलांना हा किस्सा सांगू ना तर खूप हसायला येणार. तेव्हा आनंदी म्हणते की सर, अहो तुम्ही बोलताय काय, सिच्युएशन काय आहे आणि तुम्हाला हसायला येते का? तेव्हा मग सार्थक म्हणतो की अहो, असंच करावं लागतं, काय करणार आता, आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे. खरं तर आपल्याला थोडं टेन्शन रिलीज करण्यासाठी असं कधीतरी करावं लागतं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, होईल सगळं व्यवस्थित. आणि कसं आहे ना, कधीतरी असं थोडंफार वागवंच लागतं, तुम्हाला माहिती आहे ना मी कसं वागतो ते. असं सगळं सार्थक आनंदीला म्हणत असतो. तितक्यातच त्यांच्या गप्पा सुरूच असताना वृंदा येऊन म्हणते की काय रे सार्थक, आम्हाला आज तू पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावलीस, खरंच नाक कापलंस आमचं. तेव्हा मग आता तो हंबीरराव मानमोडे म्हणायला लागतो या या सगळेजणांना असे इथून या, मी सांगतो तुम्हाला नेमकं काय घडलं आहे ते. आता तो सगळ्यांना बोलवतो आणि त्यानंतर मग आनंदीच्या घरचे आणि सुधावृंदा दोघीजणही पुढे येतात. त्याच वेळेला आता मानमोडे म्हणायला लागतो की बघा, आता मी सांगतो ते ऐका, यांचे दोघांवरही तुमचं लक्ष नाही इतकं मला कळलेलं आहे. मुलगा आणि मुलगी दोघंही पाया गेलेली आहेत. हे म्हटल्यावरती मालतीला धक्का बसतो. मालती म्हणते की नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मग आता तो विचारतो की बरं, तुम्ही हिचे आईवडील का?
या मुलीचे? तेव्हा अण्णा म्हणतात की हो, ही माझी मुलगी आहे. मग आता साहेब म्हणतात की बघा, तुमचंही तुमच्या या मुलीवर लक्ष नाही. ही रात्री अपरात्री एका माणसाला भेटायला अशी गार्डनमध्ये जाते आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही का? असं सगळं पोलीस म्हणायला लागतात. त्यानंतर मग आनंदीलाही कळत नसतं की साहेब असं का बोलत आहेत. त्याचबरोबर मग आता सार्थकच्याही घरच्यांना म्हणजे सुधाला आणि वृंदाला ते म्हणतात की तुम्ही म्हणालात ना मग अशी की नाक कापलं आहे, बरोबर नाकच कापलं आहे याने तुमचं. इतक्या रात्री एका बाईला गार्डनमध्ये भेटणं म्हणजे काय? तेव्हा मग आता इथे अण्णा म्हणतात की साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. वृंदा देखील म्हणते की ओ साहेब काय बोलताय काय तुम्ही? तेव्हा मग आता साहेब म्हणतात की हंबीरराव मानमोडेला कोणी फसवण्याचा प्रयत्न करायचा नाही, ते खूप डेंजर आहेत. तेव्हा मग आता वृंदा म्हणते की डेंजर नाहीत, मूर्ख आहेत ते, त्यांना कळत नाही का? तेव्हा मग आता लगेच हंबीरराव म्हणतो की काय तुम्ही मूर्ख म्हणताय? पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून पोलिसांना मूर्ख म्हणताय? तेव्हा मग आता यांना आत टाकावंच लागेल असं पोलीस म्हणायला लागतात. अण्णा म्हणतात की सॉरी माफ करा, पण कुठे आहेत ते हंबीरराव? त्या टेन्शनच्या ओघात बोलून गेले असणार हो. पण हंबीरराव कुठे आहेत? आम्ही समजावतो त्यांना. तेव्हा पोलीस म्हणतात की अहो मीच आहे हंबीरराव मानमोडे. तेव्हा मग अण्णा जीप चावून म्हणतात की अहो सॉरी चुकलं आमचं. पण साहेब खरंच सांगतो, तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही हो. हे दोघंही ना नवरा बायको आहेत आणि म्हणूनच तुम्हाला वाटतंय की ते सगळं चुकीचं आहे, नवरा बायको आहेत हे. तेव्हा मग आता मालती आणि अण्णा दोघंही नवरा बायको असल्याचं सांगत असतात. मात्र सुधा या बाबतीत काहीच बोलत नसते. तेव्हा बरोबर हंबीरराव तो पॉईंट पकडतो आणि म्हणतो की काय तुम्ही हिचे आईवडील तर म्हणताय की लग्न झाले, पण ह्याच्या घरातले ह्याची आई तर म्हणत नाही आहे की लग्न झालेलं आहे ते. काय हो, तुमच्या मुलाचं लग्न झालं आहे ना हिच्यासोबत? असं आता पोलीस हे सुधाला प्रश्न करतात. त्याच वेळेला सुधा त्या गोष्टीवर काहीच वक्तव्य करत नाही. ती गप्पपणे उभी असते, काहीच पुढे बोलत नाही. तेव्हा मग आता सार्थका आईला डोळ्याने इशारा करतो की बोल काहीतरी. तेव्हा आता हंबीरराव म्हटल्याबरोबर सुधा त्याच्याकडे बघतच राहते आणि सुधा याच्या पुढे काहीही बोलत नाही. आता प्रश्न असतो तो म्हणजे सुधाने बोललेल्याचा, कारण त्याच गोष्टीवरती आता विश्वास ठेवला जाणार असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की साहेबांनी FIR तयार केलेली असते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आमची जी मुलं आहेत ती गार्डनमध्ये सापडलेली आहेत. नवनिकेतन सोसायटीजवळच्या नाना नानी पार्कमध्ये रात्री पकडायला गेलेले इसम असतात. त्याच्यापैकी एक तुमचा मुलगा आणि मुलगी होते. पण ते दोघंही जे आहेत ना ते चांगले आहेत आणि सुजान घरातले आहेत आणि ते दोघं नवरा बायको आहेत आणि त्यांचं लग्न झालेलं आहे. आणि आता साक्षीदारांनी याच्यावर सह्या कराव्यात, म्हणजेच घरच्यांनी. आता घरच्यांना सह्या करायला सांगितल्या जातात आणि सर म्हणतात की चला आता यांच्या घरच्यांनी सह्या करा, यांच्यावर जो गुन्हा टाकला आहे तो रद्द करण्यात आला आहे. हे ऐकल्यावर सार्थकला तर मोठा आनंदच झालेला असतो. आता अण्णा मालती सगळीजणं सह्या करायला पुढे गेलेली असतात. आता सही करत असताना त्यानंतर हंबीरराव मानमोडे जे असतात ते म्हणतात की चला आता तुम्ही सही करा, तुम्ही मुलाची आई आहात ना आणि हे खरंच त्यांचं लग्न झालं आहे ना, असं पुन्हा आता सुधाला विचारलं जातं. तेव्हा ती गप्पच बसते. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.